हॅलो. हा मी बोलून घेतो. तुम्ही तुम्ही सीडी विडी लावा ना. सगळ्यांना बोलवलेलं आहे. ते केजमध्येच आहे सगळे. म्हणजे देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू आहे पोलिसांकडून, त्याचबरोबर इतर नागरिकांकडून सुद्धा त्यांना समजवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. खाली अग्निशमन दलाची गाडी सुद्धा आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासाठी त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मी ज्या टाकीवरती उभा आहे त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत. इथं जर आपण बघितलं तर अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि त्याचबरोबर कमलेश मीना हे दोन वरिष्ठ अधिकारी सुद्धा या पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. इकडे जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला काही प्रमाणात नागरिक जे आहेत ते सुद्धा आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बांगड्या आणलेल्या आहेत या ठिकाणी महिलांनी आणि त्या बांगड्या ज्या आहेत त्या पोलिसांना दाखवण्याचा, इकडे जर बघितलं आपण तर पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत, त्यांना या ठिकाणी या महिलांनी बांगड्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बांगड्या ज्या आहेत त्या महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी सुद्धा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेमकं इथेच आपण जर बघितलं तर मनोज जरंगे सुद्धा आहेत आणि नवनीत कावत यांच्यासोबत सुद्धा पोलिसांचे गार्ड असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहेत. महिलांकडून ही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना बांगड्या देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा धनंजय देशमुख यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तू जे सांगशील ते करू ना. धनुभाऊ आपण जर बघितलं या ठिकाणी तर धनंजय देशमुख हे पोलिसांना सातत्याने सांगतायत की मी जी मागणी केलेली आहे ती पूर्ण करा. पोलिसांकडून सुद्धा आश्वासन दिलं जातंय की तुम्ही जे सांगताय ते आपण सगळं काही करूयात, मात्र तुम्ही खाली उतरा. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक आहेत ते पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्या ठिकाणी महिलांनी थोडीशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. पोलीस अधीक्षकांना बांगड्या दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणी पोलीस अधीक्षक जे आहेत ते समोरच्या बाजूला जातात. मात्र दुसऱ्या बाजूला या महिला पोलीस अधिकारी आहेत चेतना तिडके ह्या दुसऱ्या पाण्याच्या टाकीवरती आलेल्या आहेत आणि त्या धनंजय देशमुख यांच्यासोबत बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. तर तिकडे खाली अग्निशमन दलाची गाडी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाडीतल्या जवानांनी त्या ठिकाणी जाळी जी आहे ती सुद्धा बाहेर काढून ठेवण्यात आलेली आहे. जर उडी मारली तर त्या जाळीमध्ये त्यांना घेता यावं अशा स्वरूपाचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. मात्र सध्या तरी धनंजय देशमुख यांना समजावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खाली मनोज जरंगे सुद्धा थांबलेली आहेत. मनोज जरंगे हे सुद्धा सातत्याने धनंजय देशमुख यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधतायत आणि त्यांना समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र धनंजय देशमुख हे सध्या ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या दिसत नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी आहेत ते धनंजय देशमुख यांना धरून ठेवलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही असं काय करायला पुढं आणायला गेले शिडी तिथले तिथं उचलताना दिसू नये का टाकताना? सरकारला वातावरण बिथरायचंय विनाकारण. कुठं गेले शिडी आणायला? धनुभाऊ काय सांगाल तुम्ही? पोलीस तुमच्याशी संपर्क करतात? कोण गेले शिडी आणायला सांगा नाव मला एखादं. कोणचे फोनवर बोलतात? जरांगे या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधताय. दुसरीकडे अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे आणि ती शिडी लावण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतः एसपी नवनीत कावत हे टाकीच्या खाली आहेत आणि ते देखील धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा धनंजय देशमुख कदाचित आता आपलं आंदोलन मागे घेण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे, कारण शिडी त्यांनी मागवलेली आहे. धनुभाऊ काय सांगाल? धनुभाऊ काय भूमिका आहे आता तुमची, काय सांगा? इकडे 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 धनुभाऊ.
तर या अशा पद्धतीनं धनंजय देशमुख यांचं मन परिवर्तन करण्यात मनोज जरंगे आणि पोलिसांना यश आलेलं आहे आणि धनंजय देशमुख हे आता खाली मनोज जरंगे यांना यश आलेलं आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी सीडी मागवण्यात आलेली आहे. कदाचित आता धनंजय देशमुख हे खाली सुद्धा उतरू शकतात. 2.5 ते 3 तास भर उन्हामध्ये संतोष देशमुख यांची प्रकृती अस्वस्थ असताना सुद्धा त्यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांचे 2 सहकारी सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी हे आंदोलन सुरू झाल्यापासून या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावलेला आहे. खाली गावकरी जर बघितले तर गावकरी सुद्धा या आंदोलनामध्ये